सुखी वैवाहिक जीवनासाठी अशा पद्धतीने करा हरतालिकेचे व्रत. तर जाणून घ्या पूजा विधी आणि यंदाचा शुभ मुहूर्त. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. चातुर्मासातील श्रावण महिन्याची सांगता होताच उत्सवांचा नवा सोहळा घेऊन भाद्रपद महिना सुरू झाला आहे. या महिन्यात आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होत असल्याने सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण जगभर जिथे जिथे गणेश उत्सव साजरा केला जातो तिथे भक्तिभाव आणि चैतन्याची लहर दिसते. पण बाप्पाच्या स्वागतापूर्वी येते ती हरतालिका तृतीयेचे मंगलव्रत. भाद्रपद शुद्ध तृतीयेला स्त्रिया स्वर्णगौरीसह हरतालिका व्रत करतात. यंदा हरतालिका व्रत कधी आहे, याचा शुभमुहूर्त काय आहे आणि पूजाविधी यांची संपूर्ण माहिती मी आता तुम्हाला पुढे सांगत आहे. पण त्यापूर्वी माझ्या या चॅनेलला एक लाईक नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, यंदा हरतालिका तृतीया कधी आहे ते आता मी तुम्हाला सांगत आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी यंदा सोमवार 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:34 सुरू होणार असून मंगळवार 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:54 समाप्त होईल. भारतीय पंचांग पद्धतीनुसार उदय तिथीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे हरतालिका तृतीय व्रत हे मंगळवारी 26 ऑगस्ट 2025 रोजी साजरे करण्यात येणार आहे. हरतालिका पूजेचा शुभमुहूर्त आहे. यंदाच्या हरतालिका पूजा ही मंगळवारी पहाटे 5:53 सुरू होऊन सकाळी 8:31 असणार आहे. या 2 तासात 35 मिनिटाचा जो कालावधी पूजेसाठी अत्यंत मंगल मानला जातो. या वेळेत महिलांनी गौरी शंकराची स्थापना करून हरतालिकेचे व्रत करणे श्रेयस्कर मानले गेलेले आहे. हरतालिकेची पूजा कशी करावी? हरतालिका व्रताची सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. घर स्वच्छ करून देवघरातील देवांची पूजा केली जाते. त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची तशी तर मैत्रिणींनो, पूजा मांडणी करताना स्वच्छ अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला एका चौरंगावरती माता पार्वती, शिव भोलेनाथ यांची जी आहे ती शिवलिंग तुम्हाला स्थापन करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला प्रथम समईला नमस्कार करून प्रार्थना करून तुम्हाला या व्रताचा संकल्प करायचा आहे. तुम्हाला तुमच्या हातावरती पाणी घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुमचं नाव, गोत्र, तुमचं ठिकाण सांगून माता पार्वती भोलेनाथांना तुमची मनोकामना सांगायची आहे. हे व्रत का करत आहोत ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण हे सगळं करत आहोत हे सांगायचं आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, तुम्हाला भगवान भोलेनाथांना जे आहे ते फळं, धूप, दीप, आघाडा, दुर्वा, बेलपत्र, फुले अर्पण करून तुम्हाला या व्रताची कथा वाचायची आहे, आरती करायची आहे आणि नामस्मरण करायचं आहे. फक्त एवढंसं छोटंसंही व्रत आहे, पण हे खूप तुम्हाला कल्याणकारी, लाभदायी ठरणार आहे. कारण की या व्रतामुळे तुमची हर एक मनोकामना पूर्ण होणार आहे. तुमचं अखंड सौभाग्य तुम्हाला लाभणार आहे. तुमच्या घरावरती माता लक्ष्मी म्हणजेच पार्वती माता आणि भगवान भोलेनाथ यांची कृपाही राहणार आहे. शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करावी. या पूजेनंतर हरतालिका कथेचे पठण केले जाते. पूजेच्या वेळी गौरी मे प्रिय नित्य अगशामया मंगला सौभाग्यमस्तु ललिता भवानी सर्व सिद्धेयी या मंत्राचा तुम्हाला जप केल्यास विशेष पुण्यलाभ मिळत असतो. तर मित्रांनो, या दिवशी जे काही पालवी आहे ती माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांना वाहिली जाते आणि माता हरतालिकेचं व्रत हे केलं जातं. या हरतालिकेचं व्रत हे विवाहित आणि अविवाहित मुली आणि स्त्रिया दोघीही करू शकतात. शिव पार्वतीचं पूजन करून कथा वाचून आपल्याला जागरण करायचं असतं. अख्खी रात्र आपल्याला जागरण करायचं असतं. गर्भवती अवस्था व औषधोपचार असलेल्या महिलांनी उपवास टाळले तरीही चालू शकतात. मुलीसुद्धा हे हरतालिकेचं व्रत करत असतात आपल्याला चांगला पती मिळावा, योग्य जोडीदार मिळावा यासाठी. आणि त्यानंतर आपण पाहतो की हरतालिकेचे उपवास कसा ठेवायचा आहे. तर या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे. नदी नसेल तर घरामध्ये तुम्हाला गंगाजल मिसळून स्नान करायचं आहे. कोणतेही तामसिक पदार्थ खाणे टाळायचं आहे.
विवाहित महिलांनी काळे, राखाडी, क्रीम व पांढरे कपडे घालू नयेत अशी शिफारस जास्त करून केली जाते. त्यानंतर ह्या व्रतेचं जे काही उद्यापन आहे ते दुसऱ्या दिवशी करायचं आहे. उपवास असलेल्याच्या दिवशी तुम्हाला झोपू नये असं सांगितलेलं आहे. तर दुसऱ्या दिवशी ती जे सर्व आहे ते तुम्हाला नदीपात्रामध्ये विसर्जन करून तुम्हाला पूजेची ही सांगता करायची आहे.